स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार करण्यात आले। आज राज्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या इनोव्हेशन सिटी या स्वप्नवत प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। हा प्रकल्प टाटा समूहाच्या सहकार्याने नवी मुंबईत उभारला जाणार आहे। तर इनोव्हेशन इकोसिस्टमसाठी टाटा समूहाशी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली असून टाटा समूहाने यासाठी 1 लाख कोटींहून जास्त गुंतवणूक घोषित केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन असून तिसऱ्या मुंबईत गुंतवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून चांगला प्रतिसाद मिळतोय असंही ते म्हटले। दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते तसंच मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आणि एमओयू करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे मुंबईला संपूर्ण कचरामुक्त शहर करणार तसंच मुंबईचा पूर्णपणे विकास करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। आपण आज आंतरराष्ट्रीय समुदायासमोर इनोव्हेशन सिटीची घोषणा केली आहे। मुळामध्ये याचा कॉन्सेप्ट हा मागच्या डावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येच आमच्या समोर आला होता। कारण मागच्या वेळेस डावोसची थीम ही एआय आणि इनोव्हेशन होती आणि त्यावेळेस असं आमच्या लक्षात आलं की आपल्याला एक इनोव्हेशन इकोसिस्टम तयार केली पाहिजे आणि त्या संदर्भात टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत एन चंद्रा यांच्यासोबत माझी चर्चा झाली। आपल्याला माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था आता 5 ट्रिलियनची होणार आहे, पण 5 ट्रिलियन पासून 10 ट्रिलियनला जायचं आहे, 10 पासून 15ला जायचं आहे, तर आताच्या बिझनेसेसच्या भरोश्यावर आपल्याला जाता येणार नाही। त्याकरता इनोव्हेशन इकोसिस्टम तयार करावी लागेल आणि महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे म्हणून ही महाराष्ट्रात तयार करायचा आपण निर्णय घेतला। टाटा सन्सनी त्याचा आज जी काही घोषणा केली त्या घोषणेसोबत त्यांनी $11 बिलियन म्हणजे कदाचित 1 लाख कोटीपेक्षाही जास्त इन्व्हेस्टमेंट ही टाटाने त्या ठिकाणी घोषित केली आहे आणि लगेच आंतरराष्ट्रीय समुदायातनं देखील चांगल्या पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे। जी तिसरी मुंबई आपण तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतली एक बिझनेस डिस्ट्रिक्ट आपण काल साईन केलं, ज्याच्यामध्ये 5 देशातनं वेगवेगळ्या 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आली। आता आज ही एक नवीन आपण इनोव्हेशन सिटी या ठिकाणी घोषित केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही आपली तिसरी मुंबई आहे याला एक चांगली चालना मिळाली आहे। मुंबई करता सर्क्युलर इकॉनॉमीची आपल्याला माहिती आहे की आज एअर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटी या 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत। एअर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटी सुधारण्याकरता सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, मेडिकल वेस्ट अशा सगळ्या गोष्टींना या सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून वेस्टला वेल्थमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि झिरो लँडफिल ठेवायचा, अशा पद्धतीनं याचा कॉन्सेप्ट तयार करण्यात आलेला आहे, जो ओव्हरआर्चिंग पद्धतीनं पुढच्या काळामध्ये मुंबईला एक सस्टेनेबल शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याच्या दृष्टीने हा देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे।